नमस्कार तरुण मित्रमैत्रिणींनो, पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ITI नंतर काय. साधारणपणे ITIला प्रवेश घेताना किंवा ITI उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालकांचा, अनेक तरुणांचा, विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आता ITI नंतर काय करायला पाहिजे, यानंतर शिक्षणाच्या काही सुविधा उपलब्ध आहेत का, अजून शिक्षण घेता येईल का. तर त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. याबाबतची माहिती तुमच्या मित्रांना कळवा. या व्हिडिओच्या लिंक जे काय आहे त्या मित्रांशी शेअर करा की त्यामुळे योग्य माणसापर्यंत ही जी काही माहिती आहे, गरजू माणसापर्यंत ही जी काही माहिती आहे ती पोहोचेल आणि त्याचा त्याला नक्की फायदा जो काय आहे तो होईल. तर साधारणपणे जर तुम्ही पाहिलं की तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही ट्रेडच्या मध्ये तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर काय काय फायदे होतात ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आणखी एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची आहे की ITIला काही जे काही कोर्सेस आहेत ते शालांत परीक्षा अनुत्तीर्ण मुलांना सुद्धा प्रवेश घेता येतो. ही फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे नापास, तुम्ही जर 10वी नापास झालेला असाल आणि नंतर तुम्ही नापासवरती ITIला प्रवेश मिळतो का, तर होय, 10वी नापास झालेल्या मुलांना सुद्धा काही व्यवसायांना, काही ट्रेडला प्रवेश मिळतो. तर अशा मुलांना काही फायदा होतो का, तो सुरुवातीला आपण पाहणार आहोत. तर 10वी नापास जी काही मुलं आहेत त्यांना कोणकोणत्या मुलांना कोणकोणत्या ट्रेडला खास करून प्रवेश घेता येतो, तर त्याच्यामध्ये ड्रेस मेकिंग, स्विंग टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी, वायरमन, वेल्डर, शीट मेटल वर्कर, असे काही कोर्स आहे, काही ट्रेड आहे. या ट्रेडला 10वी नापास मुलांनाही प्रवेश मिळतो, 10वी नापास मुलींनाही प्रवेश मिळतो. मग 10वी नापास मुलांनी किंवा मुलींनी जर यातला कुठलाही व्यवसाय उत्तीर्ण केला, पास केला, तर त्या मुलाने किंवा मुलीने 2 भाषा, म्हणजेच नीट लक्षात घ्या, मराठी आणि हिंदी हे 2 विषय त्याने पुन्हा पेपर द्यायचा. म्हणजे तो ज्या संस्थेतून ITI उत्तीर्ण झाला असेल त्या ITI मार्फतच त्याचा SSC बोर्डाचा फॉर्म भरला जातो आणि त्याने ह्या 2 भाषांचा पेपर दिला की त्याला शालांत परीक्षा उत्तीर्ण घोषित केलं जातं. त्याला रीतसर 10वी पासचं प्रमाणपत्र जे काय आहे ते मिळतं. हा एक फायदा आता आहे. त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे ज्या मुलांनी 2 वर्ष कालावधीचा ट्रेड उत्तीर्ण केलेला असेल, पास झालेला असेल, म्हणजे समजा फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, या ट्रेडचा कालावधी किती वर्षाचा आहे, 2 वर्ष आहे. मग तो सुरुवातीला ह्या ट्रेडला प्रवेशाची पात्रता काय आहे, 10वी पास. 10वी पास अधिक 2 वर्ष त्याने फिटर किंवा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्याच्या नंतर त्याने सुद्धा 2 भाषा, मराठी, हिंदी किंवा इंग्लिश, मराठी, ही 2 भाषा त्याने
विषय दिले म्हणजे त्याने बोर्डाचा फॉर्म भरायचा. कधी? ITIचा निकाल लागल्याच्या नंतर त्याने बोर्डाचा फॉर्म भरायचा. कुठून भरायचा? तर तो ज्या ITIतून पास झाला त्या संस्थेत त्याला अर्ज भरता येईल. आणि तो अर्ज भरल्याच्या नंतर त्याने हे 2 विषय दिले की तो 12वी पास जो काय आहे तो घोषित होतो. त्याला 12वीचं रीतसर गुणपत्रक मिळतं. म्हणजे तुम्हाला 11वी 12वीसाठी जाण्याची, कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही. तो 12वी पास होतो आणि 12वी पास झाल्याच्या नंतर तो FY म्हणजे महाविद्यालयीन जीवनासाठी जर त्याला जायचं असेल तर तिकडे तो जाऊ शकतो. पण माझं व्यक्तिशः मत असं आहे की कॉलेजला जाण्यापेक्षा पुढचा त्याने मार्ग अनुसरला पाहिजे. तो कोणता आपण ते पाहणार आहोत. मी सहज तुम्हाला माहिती जी काय आहे ती सांगितली की 10वी नापास झालेल्या मुलांना सुद्धा ITI केल्याचा फायदा होतो. त्यांना 10वी पास घोषित करता येतं. कसं ते मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर ITIचा 2 वर्ष कोर्स केलेल्या मुलांना 2 भाषा देऊन तुम्हाला 12वी पास उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक सुद्धा शालांत परीक्षा मंडळाकडून जे काय आहे ते मिळतं. याच्यानंतर ITI पास झाल्यानंतर काय? ITIचा कोर्स तुम्ही योग्य कोर्स निवडला, तुम्ही अभ्यास केला, तुम्ही स्किल घेतलं. मग त्याच्या पुढे काय? तर त्याच्या पुढे तुम्हाला ऑप्शन असतो अप्रेंटिस, ज्याला शिकाऊ उमेदवारी. – 1961चा जो काही शिकाऊ उमेदवारी अधिनियम आहे, कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला खाजगी कंपनी, सरकारी कंपन्या किंवा सरकारी वेगवेगळे जे काही विभाग आहे या विभागांच्या मध्ये शिकाऊ उमेदवारी जी काय आहे ती करता येते. तुम्ही तुमच्या ITI मध्ये सांगा की मला शिकाऊ उमेदवारीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. शिकाऊ उमेदवारी जी काय आहे ती करू शकतात. त्याचबरोबर समजा तुम्हाला शिकाऊ उमेदवारी करायची नसेल तर तुम्ही ट्रेनी म्हणून कारखान्यांच्या मध्ये ट्रेनी म्हणून नोकरी जी काय आहे ती करू शकतात. हा एक मार्ग आहे. किंवा तुम्हाला जर वाटलं असेल की मला शिकाऊ उमेदवारी करायची नाही किंवा ट्रेनी म्हणून नोकरी करायची नाही तर तुम्ही तुमचा स्वतःचा रोजगार जो काय आहे, स्वयंरोजगार ज्याला आपण म्हणतो, तो स्वयंरोजगार सुरू करू शकतात. तुम्ही तुमचं दुकान सुरू करू शकतात, छोटी इंडस्ट्रीज सुरू करू शकतात. तुमच्या जे काही स्किल आहे त्यातून तुम्ही वर्कशॉप उभं करू शकतात. हे एक ऑप्शन आहे. किंवा काही मुलांना असं वाटू शकतं की मला अजून शिकायचं आहे, मला कॉलेजमध्ये पण जायचं नाही, याच सेक्टरमध्ये इंजिनिअरिंगमध्येच मला पुढे जायचं असेल तर काही संधी आहेत का? होय, अशा मुलांसाठी नक्कीच संधी आहे. तर तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेजचा जो काही डिप्लोमा आहे या डिप्लोमाला, ज्याला आपण पदविका कुठे मिळते तर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मिळते. 10वी नंतर काही मुलं डिप्लोमाला जातात तर तुम्ही सुद्धा ITI नंतर डिप्लोमाला जाऊ शकतात आणि तेही डायरेक्ट सेकंड इयरला. पदविका जी काय आहे ती 3 वर्षाची असते. तर जर तुम्ही 2 वर्षाचा ITI उत्तीर्ण केलेला असेल, समजा फिटर तुमचं झालं असेल, इलेक्ट्रिशियन झालं असेल, मोटर मेकॅनिक झालं असेल, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठल्याही ट्रेडमध्ये 2 वर्ष कालावधीचा जर कोर्स पूर्ण केलेला असेल तर तुम्हाला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असतं की नाही. 10वी नंतर तुम्हाला प्रवेश मिळतो तो फर्स्ट इयरला. पण तुम्ही 2 वर्षाचा ITI केलं असेल तर तुम्हाला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो, सेकंड इयर मध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे इलेक्ट्रिशियन एखादा मुलगा झाला असेल, त्याला इंजिनिअरिंग मध्ये अधिक शिकायचं असेल तर तो डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतो. मोटर मेकॅनिक किंवा फिटर झालेला असेल तर तो डायरेक्ट DME डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेऊ शकतो. ड्राफ्ट्समन सिव्हिल झालेला मुलगा असेल तर तो डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग साठी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. म्हणजे बघा, तुम्ही 10वी अधिक 2 वर्षाचा ITI केला असेल तर तुम्ही DME होऊ शकतात, DE होऊ शकतात, काहीही व्हॉटेवर डिप्लोमा पूर्ण करू शकतात. तुमचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही डिग्रीला म्हणजे BE ला
सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. BE झाल्यानंतर तुम्ही ME ला ऍडमिशन घेऊ शकता, मास्टर इन इंजिनिअरिंग. आणि मास्टर इन इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर तुम्ही PhD करू शकता. म्हणजे ITI झालेल्या विद्यार्थ्याला व्हर्टिकल मोबिलिटी त्याच्या शिक्षणामध्ये उपलब्ध आहे. ITI झालेला मुलगा उद्या PhD सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हे जे काही शिक्षण आहे ते गांभीर्याने आपण पूर्ण केलं पाहिजे. या शिक्षणाच्या मध्ये तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याची संधी आहे, त्याचबरोबर नोकरी करण्याची संधी आहे, स्वयंरोजगाराची संधी आहे. आणि शिवाय मी सांगितलं की अगदी शालांत परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या एखाद्या मुलाने ITI चा ट्रेड पूर्ण केला तर त्याला डायरेक्ट शालांत परीक्षेला सुद्धा बसता येतं. 2 विषय त्याला द्यायचे सोपे, कुठल्याही 2 भाषा, आणि भाषा विषय उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला शालांत परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळतं. तर ITI झाल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आहेत, व्हर्टिकल म्हणजे उच्च शिक्षणाच्या सुद्धा संधी आहेत. याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपल्या सहकारी मित्रांना, नातेवाईकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. धन्यवाद. नमस्कार.